दिवाळीनंतरचा सिलेबस आजपासून आपला सुरू होतोय आणि आपली पहिली कविता आहे आता उजाडेल. याचे कवी आहेत मंगेश पाडगावकर. यांचं धारा नृत्य, जिप्सी, छोरी, मीरा, सलाम इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. आणि आता आपण जी कविता शिकतोय आता उजाडेल, ही कविता त्यांच्या जिप्सी या कविता संग्रहामधनं घेतलेली आहे. सूर्य उगवण्याच्या वेळी निसर्गात कोणकोणते आनंददायक बदल होतात हे या कवितेमधनं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता उजाडेल, खिन्न अंधार आता ओसरेल पार, लहरीच्या किरणांची कलाभूत मोहरेल, आता उजाडेल. आणि कवी मंगेश पाडगावकर जी म्हणतात की रात्रीचा जो खिन्न आंधळा अंधार असतो तो आता ओसरणार आहे, कारण की किरणांच्या लहरी आता सगळीकडं मोहरतील आणि हळूहळू उजाडायला सुरुवात होईल. शुभ्र आनंदांच्या लाटा गात फुटतील आता, मृदू गळ्यांच्या खगांच्या किलबिल पालवेल, आता उजाडेल. आणि कवी म्हणतात की शुभ्र आनंदाच्या लाटा म्हणजे पांढऱ्या शुभ्र ढगामधून आकाशामधून गात फुटतील आता, म्हणजे हळूवार सूर्य त्याचे दर्शन देईन. आणि त्याच वेळेस काय होईल बघा, मृदू गळ्यांच्या खगांच्या, खग म्हणजे पक्षी, म्हणजे जे सुंदर सुंदर छोटे मोठे सर्व पक्षी हे त्यांच्या मृदू गळ्यांमधून आवाज करत किलबिल करत असे त्यांना सुद्धा जाग येईल आणि ते सुद्धा विहार करायला सुरुवात करतील. वारा हसेल पर्णात, मुग्ध हिरवेपणात, गहिवरल्या प्रकाशी दहीवर मिसळले, आता उजाडेल. आणि ते म्हणतात की सूर्य उजाडल्यानंतर मंद मंद वारा सुद्धा पर्णात म्हणजे पानांमध्ये, झाडाच्या पानांमध्ये तो सुद्धा हळूहळू हसायला लागेल, म्हणजे वाहायला लागेल. आणि मुग्ध हिरवेपणात म्हणजे जो नुसते झाडांवरच नाही तर छोट्या छोट्या नाजूकशा इवल्या गवतांवरती, छोट्या फुल झाडांवरती सुद्धा तो मुग्धपणे इकडून तिकडं फिरायला लागेल. आनंदात पारिजात उधळीत बरसला, गोड कोवळा गारवा सुगंधात थरारेल, आता उजाडेल. आणि कवी म्हणतात की जसा सूर्य उगवतो हळूहळू आणि तो जसा हळूहळू उगवतो तसंच पारिजातकाचं फूल सुद्धा आनंदाने बरसायला लागेल. तुम्हाला माहिती आहे का, पारिजातकाचे फुलं हे रात्री उमलतात पण झाडाहून खाली त्यांचा सडा मात्र सूर्य उगवल्यानंतरच पडतो, म्हणजे तो सुद्धा सूर्य उगवल्याच्या आनंदामध्ये उधळत असतो, स्वतःची फुलं बरसवत असतो धरणीवरती त्याची सुंदर सुंदर फुलं. आणि त्याचबरोबर त्याचा कोवळा असा गारवा आणि त्यात त्याचा सुगंध हा सगळा मिसळून आसमंतामध्ये पसरायला लागेल. फुलातील नकळत कळ्यातले देवदूत, निळ्या सोनेरी गौरव दिशातून उमलले, आता उजाडले. आणि कवी म्हणतात की फुलामध्ये नकळत जे देवदूत असतात कळ्यांमध्ये, म्हणजे ते हळूहळू उमलवतात त्या फुलांना आणि त्याच्यामधून निळा सोनेरी गौरव असा सगळीकडे दिसतो. जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा त्याच्यामधनं रंगीबेरंगी असे किरण परावर्तित होतात आणि आपल्याला वेगवेगळ्या रंगांची आभा दिसते. जसा सूर्य माथ्यावरती येतो, आपण सूर्याला बघू शकतो का? नाही, पण जेव्हा सूर्य उगवत असतो तेव्हा आपण त्याला व्यवस्थित बघू शकतो आणि त्याच्यामधल्या सूर्यकिरणांचे जे रंग असतात ते सुद्धा आपण अनुभवू शकतो. निळे आकाश भरून, दाही दिशा उजळून, प्रकाशाचे महादान कणाकणात स्फुरेल, आता उजाडेल. आणि कवी म्हणतात की निळे आकाश सर्वत्र त्या सूर्याचा प्रकाश तो पसरवेल. जेव्हा अंधार असतो तेव्हा प्रकाश असतो का? नाही, पण जसा सूर्य उगवायला लागतो तसं हळूहळू ते निळं आकाश त्याच्या प्रकाशाने भरून निघतं, उजळून निघतं आणि प्रकाशाचे महादान कणाकणात स्फुरेल. सगळ्यात मोठं महादान सूर्य आपल्याला करत असतो, ते म्हणजे कोणत्या स्वरूपामध्ये? उष्णतेच्या स्वरूपात, ऊर्जेच्या स्वरूपात आणि सगळ्यात मोठं प्रकाशातून तो आपल्याला ते देत असतो. जर प्रकाश नसेल तर आपण काही करू शकू का? जर दिवसच उजाडला नाही तर कसं होईल बरं? आपल्याला काही दिसेल का? आपण काही कामं करू शकू का? नुसती छोटीशी गोष्ट आहे, फुलं उमलतील का नाही, पक्षी किलबिल करतील का नाही, आपली सकाळची सुरुवात होईल का नाही, हे सगळे प्रश्न कुठं संपतात? जेव्हा सूर्य उगवतो.
आज सारे भय सरे उरी ज्योतिर्मय झरे, पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेल आता उजाडेल. आणि ते काय म्हणतात की रात्रीचं जे भय असतं, अंधाराची भीती वाटते की नाही, असं वाटतं कधी कधी की रात्र कधी सरेल, हे कधी संपतं. पण जेव्हा ज्योतिर्मय सूर्य उगवतो, पहाटेचा आशीर्वाद कोणता असतो? सूर्य उगवण्याचा आशीर्वाद असतो आणि तो प्राणातून उगवेल. म्हणजे जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा अनेक गोष्टींना तो प्राणदान देतो. आपल्याला देतो, मनुष्याला देतो, वनस्पतींना देतो, पक्ष्यांना देतो. प्रत्येक गोष्टीला सूर्य हा अभय देत असतो, प्राणदान देत असतो. पण हे अनुभवायसाठी आपल्याला सगळ्यात पहिले काय करावं लागेल? सगळ्यात आधी आपल्याला लवकर उठावं लागेल आणि मग आपल्याला सूर्योदय होताना बघावं लागेल. तेव्हा आपल्याला ही कविता खरोखर कळेल की नाही, सूर्य उगवताना काय काय सृष्टीमध्ये बदल होतो, आपल्याला काय काय अनुभव मिळतो, आपल्या आजूबाजूचं वातावरण कसं होतं. आणि आता असं म्हणू नका की आता करोना आहे त्याच्यामुळे आम्ही आळशी झालो, तर थोडा आळस झटका. आता अभ्यासाला लागा, दिवाळीची सुट्टी संपली, चकल्या फराळ सगळा संपला. आता अभ्यासाला लागा आणि सकाळी सुद्धा लवकर उठण्याची सवय लावा.